तर आज मी अगदी सोप्या पद्धतीने चना मसाला बनवलेला आहे। म्हणजेच आपल्या घरच्या रोजच्या साहित्यापासून इतका छान हा टेस्टी चवदार चना मसाला बनवलेला आहे। चण्याची उसळ सगळ्यांनाच आवडते, पातळ रश्श्यावाली किंवा ही अशी सुक्की चना मसाला इतका छान लागतो, टेस्टी लागतो। भाकरीसोबत, पोळ्यासोबत किंवा राईससोबत खूप छान लागतो। तर बघू शकता इतका सुंदर टेस्टी असा हा चना मसाला चटपटीत तिखट बनवलेला आहे। बघूया आपण याला लागणारे साहित्य, बनवायची कृती। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइबर करा। ते इकडे बघू शकता मी रातभर चणे भिजत ठेवले होते, मग सकाळी जरा याला थोडे शिजून घेतलेले आहेत। शिजून म्हणजे याला नरम सॉफ्ट करायचं आहे। इकडे बघू शकता हे असं चणे नरम सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचे। एकदम कच्चे चणे टाकले ना भाजीमध्ये मग जरा वेळ लागतो भाजी बनायला, आणि शिजलेले चणे असेल तर मग झटकीपट बनते। तर मी चांगल्या प्रकारे असे चणे शिजून घेतले, आणि हे चण्याचं थोडंसं पाणी आपण वापरायचं अजून थोडंसं शिजवण्यासाठी, कारण ह्या पाण्याचा जो अर्क असतो ना चण्याचा तो खूप चवदार असतो। आणि इकडे मी कांदा, टमाटर आणि कोथिंबीर फक्त चिरून घेतलेले आहे, कारण आपल्याला भाज्याला हे साहित्य ठेवायचे। बाकी कुठलंच आपण असं स्पेशल काही वाटण करणार नाही, कारण रोज रोज कुटाणा करण्याचा पण कंटाळा येतो। सिंपल पद्धतीने मी करणार आहे। कांदा, टमाटर आणि कोथिंबीर घेतलेली आहे। कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं। एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे। चण्याची उसळ म्हणजेच हा चना मसाला जर करायचा असेल ना तर कांद्याचा वापर म्हणजे जास्त करा। इकडे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलाय। सुरुवातीला तुम्ही जिरे टाकू शकता किंवा अद्रक लसूणचा कूट टाकू शकता। आता कांद्यासोबत आपण थोडंसं टमाटर इकडे परतून घेऊया। एक बारीक टमाटर चिरून घेतलेला आहे, ते सुद्धा आपण ह्याच्यात परतून घेऊया। आता कांदा टमाटर चांगलं परतून घ्यायचं, जोपर्यंत ह्याच्यातला कच्चापणा दूर होत नाही तोपर्यंत आपण याला फ्राय करूया। ही चण्याची उसळ ना तुम्ही रश्श्यावाली सुद्धा बनवू शकता, वाटण करून बनवू शकता। शेंगदाणे, लसूण, अद्रक, कोथिंबीर असं वाटण करायचं। कांदा टमाटर परतून झालं की याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर टाकायचं, 1 चमचा आपण इथं हळद टाकणार आहोत, आणि तिखट आवडीनुसार टाका। ते मी इकडे 2-2.5 चमचे लाल तिखट टाकते, कारण की भाजी जितकी स्पायसी होती ना तितकी मस्त वाटते। म्हणजे माझं सांगते मी, तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी टाका तिखट। तर इकडे मी 2-2.5 चमचे लाल तिखट टाकलेले आहे, धना पावडर टाकलाय, हळद टाकली, आणि आता आपण इथे गरम मसाला टाकणार आहोत 1 चमचा। कोणताही भाजी मसाला जो तुम्ही वापरता तो इथे टाकू शकता। आणि त्यानंतर ह्या स्टेजवर आपण चवीनुसार भाजीला मीठ टाकायचं। मीठ ह्या स्टेजवर टाकून घ्या, कारण चांगलं एकजीव होतो मीठ, आणि मग चण्याला सुद्धा मिठाची मसाल्याची कोटिंग छान लागते। हे बघा किती मस्त वाटतो आपला हा मसाला। कुठलंही वाटण न करता हा थिकनेसपणा तुम्ही याचा बघू शकता। हवं तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा शेंगदाणे आणि लसूणचं कूट टाकू शकता, खूप छान अप्रतिम चव येईल। ही भाजी झटकीपट तुम्ही सकाळी टिफिनसाठी बनवू शकता। तर बघा किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे। अगदी स्लो गॅस ठेवायचा आणि मसाला थोडा परतून घ्यायचा। हे बघा मसाल्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, किती छान अशी याला तेल सुटलेलं आहे। बस आता ह्या स्टेजवर आपण जे चणे शिजून घेतलेत ना ते याच्यामध्ये ॲड करायचे। तर मी एका मोठ्या चमच्याच्या साहाय्याने शिजवलेले चणे याच्यामध्ये टाकून घेते। हे बघा सगळे चणे मी याच्यामध्ये टाकून घेते, म्हणजे जितके लागेल तितके। आणि एक्स्ट्रा जर चणे उरले तर ते तुम्ही थोडंसं तेलामध्ये मीठ टाकून भाजून खा, खूप भारी वाटतं। असे भाजीपुरते मी चणे आता टाकून घेतलेले आहेत, आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। पाहू शकता चण्याला किती छान कोटिंग लागत चालली मसाल्याची, आणि ह्याच्यामध्ये हळद, मीठ, मसाला सगळं टाकल्यामुळं परफेक्ट अशी चव येते भाजीला। आमचूर पावडर किंवा चाट मसाला पावडर थोडासा टाकला ना अप्रतिम छान वाटतो चव। आता याच्यामध्ये मी थोडं चण्याचं जे शिजवलेलं पाणी ना ते टाकून घेते, म्हणजे रस्सा नाही बनवायचा, पण चण्यामधला जो थोडा राहिलेला कच्चापणा आहे ना तो निघून जाईल ह्या पाण्यासोबत। आता हे मिक्स करून घ्यायचं, आणि छानपैकी ह्याला फक्त 2-3 मिनटं ठेवायचं स्लो गॅसवर, म्हणजे चणे तर शिजून निघलेलेच आहेत, फक्त थोडेफार जे पण कच्चापणा असतो तो निघून जातो।
आता झाकण ठेवायचं याच्यावर आणि मंद गॅसवर याला थोडं उकळून द्यायचं. वरून थोडी कोथिंबीर टाकायची. तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग किती सुंदर आलेला आहे. काही भाजीला सुचलं नाही ना, ती हे असा चना मसाला नक्की ट्राय करा. याच्यावर झाकण ठेवते मी आणि स्लो गॅस ठेवते आणि 1-2 मिनिटांनी चेक करूया. थोडा वेळ झाला की आपण ह्याला चेक करूया. ह्याला उकळी फुटत आलेली आहे, पाहू शकता. छान अशी उकळी चालू झालेली आहे आणि भाजीचा कट तुम्ही बघू शकता, रंग बघू शकता. किती मस्त असा हा भाजीला सुंदर कट आलेला आहे आणि स्पायसी झणझणीत आपली ही चना मसाला भाजी तयार होत आहे खाण्यासाठी. पुन्हा एकदा सांगते, ह्या स्टेजवर तुम्ही लसूण शेंगदाण्याचा 1 चमचा कूट टाकू शकता. आणि आता आपली ही भाजी बघा शिजत आलेली आहे आणि जे पण आपण पाणी वापरलं होतं चण्याचं ते सुद्धा आता कमी होत चालले, कारण आपला चणा जो आहे ना तो शिजून निघलेला आहे. आता मी पूर्णपणे सुक्की करून घेते भाजी. हे बघा आता परफेक्ट भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी. वरून थोडी कोथिंबीर अजून ॲड करते. दिसायलाही सुंदर वाटते आणि खायला सुद्धा छान वाटतं. आता हे मिक्स करून घेऊया सगळी कोथिंबीर टाकून. परत एकदा मिक्स करून घेते आणि तुम्ही बघू शकता आपला हा चना जो मसाला आहे तो किती छान झालेला आहे. अगदी सिंपल पद्धतीने केला. तुम्हीच बघितले, काहीच वाटण वगैरे काहीच केलं नाही. सिंपल रोजच्या मसाल्यामध्ये मी भाजी केलेली आहे, पण इतकी भारी वाटते. चना बघा किती छान असा फुलला आहे आणि मस्त नरम सॉफ्ट झाला आहे. आणि नरम सॉफ्ट झालेले जे चणे असतात ना ते खायला इतके भारी वाटतात भाजीसोबत. आता हे आपण गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. झाली आहे भाजी खाण्यासाठी. ते हे बघा आता मी चांगलं सर्व करते याला. तर हा झालेला आहे आपला गरमागरम चना मसाला घरच्या घरी. हा चना मसाला हॉटेलमध्ये सुद्धा भेटतो खायला. तर पाहू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आणि छानपैकी असा मोकळा सुटसुटीत आणि मसाल्याला प्रत्येक चना असा कोट झालेला आहे. म्हणजे प्रत्येक घासामध्ये तुम्हाला याचा छान स्पायसीपणा, चटपटीतपणा जाणवल. तिकडे बघू शकता कांदा, लिंबू, लोणचं, पापड जे पण आवडेल सोबत खायला ते घेऊ शकता. त्यानंतर गरमागरम ज्वारीची कडक भाकर, बाजरीची भाकर किंवा पोळ्यासोबत, भातासोबत तुम्ही याला खाऊन बघा. इतकं भारी वाटतं. भाजीला काही सुचलं नाही ना, टिफिनला असो किंवा रात्रीच्या जेवणासाठी सिंपल भाजी आहे. नक्की ट्राय करून बघा. चवदार आहे आणि बघू शकता किती सुंदर अशी ही भाजी आपली तयार झाली आहे खाण्यासाठी. पुऱ्यासोबत पण खूप भारी वाटते. मूड आला तर कधी कधी पुऱ्यासोबत पण याला खाऊन बघा, छान वाटते. आणि टिफिनसाठी तर उत्तमच भाजी आहे. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा. अशी छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा आणि